खूप कंटाळा येतो. तर थोडक्यात बोलू, मग आपण डोंगरावर जाऊन मजा करू. ठीक आहे. हा, खूप व्हिडिओ काढू. तर आम्ही माऊली फाउंडेशन हे आत्ता फाउंडेशन झालं सर. याच्या आधी आम्ही मित्र ही माझी बायको आहे, आम्ही दोघांनी आणि 4 मित्रांनी मिळून हा चालू केला. आणि आमची हा 141वा टीव्ही आहे. आम्ही बोखाडा केंद्रातले 13 पैकी 9 केंद्र वी हॅव डिजिटाइज. हे आज पहिलं डोलारामधलं घेतलं हे आणि हे शाळा. तर कारण आम्हाला काय करायचं सर, इकडे येऊन करायची 150 किलोमीटर लांब डोंबिवलीहून यायची, सकाळी 7, 6:30, 7ला निघा, फक्त या मुलांसाठी. कारण क्षमता खूप आहे मुलांमध्ये, आपल्याला माहिती आहे. शिक्षिका खूप छान शिकवतात, बट त्या शिकवण्याला खूप लिमिटेशन्स आहेत. जर तुम्हाला तारामंडळ दाखवायचं, दाखवणार कसे, शरीरात काय दाखवणार कसे, तो नेहमी तो एक मुलगा उभा असतो टेक्स्टबुकमध्ये, कान, डोळा, नाक. तर टीव्हीचा खूप खूप फायदा आहे. आणि तुमचा याच्यात खूप मोठा हात असेल सर, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती. कारण टीव्ही शिक्षक दाखवणार कसा, जेव्हा तेव्हा जेव्हा शाळेमध्ये लाईट असते, कधी कधी कार्बन येतो, कधी कधी काय होतं, तर लाईट देण्याचं पूर्ण हे तुमची जबाबदारी, सरपंच आणि समिती. कारण आम्हाला काय पडलं एवढं लांब येतं, आमची मुलं पण डोंबिवली कल्याणमध्ये शिकतायत, सीबीएसई ICSE बोर्ड. बट या मुलांना डिजिटल लर्निंग मिळावं, खूप सुंदर त्यांचं आयुष्य व्हावं, याच हेतूने आम्ही हे चालू केलं. आणि टीचर सर तुम्हाला मॅम, की तुमचं जेव्हा ट्रान्सफर होईल त्याच्या आम्ही काय केलंय, प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले, प्रत्येक केंद्राचे. म्हणजे तुमचं वाकडपाडा असेल, किनीचे असेल, असे बेरिस्ते, सगळे. तर आणि गशींनी एक GR काढलंय, तर तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करेन, नवीन ग्रुप बनवेन. तर गसींनी GR काढलंय की जिकडे जिकडे माऊली फाउंडेशनची टीव्ही आहे, आम्हाला रोज किंवा अल्टरनेट डे व्हिडिओ आला पाहिजे. कारण याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. बाप्पाच्या कृपेने 141 सगळे टीव्ही चालू आहेत, सगळे शिक्षिका छान शिकवत आहेत. बट कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम होतो, तिकडे मग सरपंचला फोन करा, समितीला फोन करा. कारण हा टीव्ही तुमच्या पाड्यांच्या मुलांसाठी आहे, तर त्याचा उपयोग झालाच पाहिजे छान. तर तुमची जेव्हा ट्रान्सफर होईल, त्या ट्रान्सफरच्या आधी आम्हाला एक व्हिडिओ आला पाहिजे की आमची ट्रान्सफर होते आणि हा टीव्ही चालू आहे. कारण तुम्ही गेल्यानंतर नवीन शिक्षक येईल, आणि जर काय टीव्ही झालं तर ही इज नॉट अँसरेबल, आणि वाय ही शुड बी, काय गरज आहे त्याला. तर हा तुमची जबाबदारी घ्यायची आहे. आम्हाला रोज किंवा अल्टरनेट डे हे द्यायचं, कारण 15 दिवसामध्ये एकदा आम्ही सगळ्या केपीजना, केंद्र प्रमुखांना आणि गसींना आम्ही फॉलोअपची लिस्ट पाठवतो की हे टीव्ही सगळे चालू आहेत, आणि बाप्पाच्या ग्रुपमध्ये सगळे टीव्ही चालू आहेत. पण ही तुमची जबाबदारी, प्लस समिती, प्लस सरपंच, ही तुमची जबाबदारी की सगळं नीट चाले. मेनली उपयोग झाला पाहिजे टीव्हीचा. आणि मुलांनो, नाच कोणाला आवडतो, नाच, डान्स? नसेल आवडत तर टीव्ही घेऊन जा तुम्ही, लवकर हात वरती करा, लवकर. हा, आता बघा आता कसे आले. तर टीव्हीवरती खूप मजा करायची आहे. चांगले विज्ञान असेल, हात खाली करा, गणित असेल, धमाल करा. कधी कधी कार्टून पण बघा जेवताना. मिड डे मीलच्या वेळी एका ठिकाणी आपलं कळमवाडी खोज केंद्र, कळमवाडीमध्ये मिड डे मील करताना रॉकेट लॉन्च कसं होतं हे दाखवलं जातं. एवढा या टीव्हीचा फायदा आहे. तर खूप धमाल करा, नाच करा, अभ्यास खूप छान करा. संगीतमय पाडे पुढच्या वेळी आम्ही येणार आहेत 1 महिन्यानंतर, तेव्हा सगळ्यांचे पाडे 20 पर्यंत झाले पाहिजे. करणार? आवाज? ओके, ठीक आहे. तर एवढं बोलून थांबवतो.